नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश मशागती GZ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज आपण बघत आहोत गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23. प्रत्यक्ष भरती झाली होती 2024 मध्ये. यामध्ये आपण बघणार आहोत लेखी पेपरमधील जीकेचा जो भाग आहे ज्याच्यावर 25 क्वेश्चन विचारले जातात त्यांचं आज विश्लेषण. त्यामध्ये आपण पहिला क्वेश्चन घेत आहोत. हा क्वेश्चन पेपरमध्ये 26व्या क्रमांकावर होता. प्रश्न असा आहे, यापैकी कोणते ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये नाही? यापैकी कोणते ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये नाही? तर या प्रश्नाचं आपण उत्तर शोधताना आपल्याला महाराष्ट्रामध्ये अगोदर किती ज्योतिर्लिंग आहेत याची माहिती पाहिजे. तेव्हाच आपण या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकतो, या प्रश्नाला टॅकल करू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाकालेश्वर. महाकालेश्वर हा ज्योतिर्लिंग MP म्हणजेच मध्यप्रदेशमध्ये आहे. तर याचं उत्तर आहे महाकालेश्वर. मग आता प्रश्न उरतो की महाराष्ट्रामध्ये एकूण ज्योतिर्लिंग किती? तर महाराष्ट्रामध्ये एकूण ज्योतिर्लिंग आहेत 5. ते पुढील प्रमाणे: परळी वैजनाथ जो बीड जिल्ह्यामध्ये आहे, भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये आहे, तिसरा आहे त्र्यंबकेश्वर जो नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, आणि चौथा आहे औढा नागनाथ जो हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे, आणि पाचवा आहे घृष्णेश्वर जो संभाजीनगरमध्ये आहे. तर या पेपर मधला दुसरा क्वेश्चन आहे, PMLA 2002 कायद्याचे पूर्ण नाव काय? तर याचं उत्तर आहे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट जो 2002 ला पारित झाला होता. आता मनी लॉन्ड्रिंग आहे प्रतिबंधक कायदा आहे जो 2002 ला पारित करण्यात आला होता. आणि हा प्रश्न विचारण्यामागे एकच कारण होता, जो ईडी ही जी संस्था आहे जी मनी लॉन्ड्रिंगला प्रतिबंध घालते किंवा त्याच्यावर इम्प्लिमेंट करते, त्यांची चर्चा होते आणि महत्वाची गोष्ट कारवाई करते. म्हणून हा प्रश्न विचारला होता प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट. तर या पेपरमध्ये तिसरा प्रश्न आहे, यापैकी कोणते केंद्रीय सशस्त्र पोलीस दल म्हणजे CAPF नाही? प्रश्न असा आहे, यापैकी कोणते केंद्रीय सशस्त्र पोलीस दल CAPF नाही? तर याचं उत्तर आहे राष्ट्रीय रायफल्स. आता या उत्तरपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आपल्या देशामध्ये किती केंद्रीय सशस्त्र दल आहे याबद्दलची माहिती पाहिजे. तर आपल्याकडे केंद्रीय सशस्त्र दल आहेत एकूण 7. आता ते 7 दल कोणते? तर ती हे आहे राष्ट्रीय सुरक्षा दल म्हणजेच NSG, त्याच्यानंतर आसाम रायफल्स ज्याला आपण म्हणतो शॉर्टकट मध्ये AR, तिसरं आहे सीमा सुरक्षा दल ज्याला आपण म्हणतो BSF, चौथा आहे केंद्रीय राखीव पोलीस दल ज्याला म्हणतो आपण CRPF, पाचवा आहे इंडो तिबेटियन सीमा पोलीस दल ज्याला म्हणतो आपण ITBP, सहावा आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल ज्याला म्हणतो आपण CISF, आणि सातवा आहे सशस्त्र सीमा बल ज्याला म्हणतो आपण SSB. तर या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय रायफल्स जे की केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप मजेदार आहे. तो कसा? प्रश्न क्रमांक हा आहे 14, पण हा प्रश्नच खूप मजेदार आहे. आता आपण पहिले प्रश्न वाचून घेऊ. यापैकी कोणता विषाणू व्हायरस अलीकडेच गुजरात व महाराष्ट्रामध्ये बालकाच्या मृत्यूस कारणीभूत आहे? आता ऑप्शन बघा किती मजेदार आहे. चंद्रपुरा, नागपुरी, राजुरा, चांदीपुरा. आता चंद्रपुरा नावाचा विषाणू आहे का? नाही. नागपुरी नावाचा विषाणू आहे का? नाही. हे तर आपल्या जवळचे होते भोवतीचे शहर आहे. मग या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला परफेक्ट माहित नसलं तरी आपण ऑप्शन एलिमिनेट करून या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करू शकतो. कारण चंद्रपुरा नावाचा व्हायरस नाही तर हा चंद्रपूर आहे. नागपुरी नावाचा व्हायरस नाही तर हा नागपूर आहे. राजुरा तर तुम्हाला माहितच असेल चंद्रपूर जिल्ह्यातील एक शहर आहे. मग याचा उत्तर आहे तो चांदीपुरा. समजलं मित्रांनो, कधी कधी सगळी माहिती आपल्याला माहित नसते, त्यामुळे ऑप्शन पण एलिमिनेट कसे करायचे ते या प्रश्नावरून आपल्याला समजून येईल. हा प्रश्न आहे अर्थसंकल्पात.
तर या प्रश्नामध्ये प्रश्न असं विचारला आहे, अर्थसंकल्प 2024 मध्ये आयकरचे सर्वाधिक कपात दर काय आहे? प्रश्न असा आहे, अर्थसंकल्प 2024 मध्ये आयकरचे सर्वाधिक कपात दर काय आहे? तर याचं उत्तर आहे 30%. पण मित्रांनो, कधी कधी आपली सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ती आयकरचे स्लॅब बदलवत असते. तर 2025-26 चे आयकरचे स्लॅब थोडे चेंजेस झालेले आहेत, ते आपण इथं माहिती करून घेऊ, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला जर प्रश्न विचारले तर आपल्याला ते आयकरचे स्लॅब माहीत असायला पाहिजे. तर आपल्याला इथं इन्कम टॅक्स लागतो 0 ते 12 लाखापर्यंत आपल्याला कुठलाही इन्कम टॅक्स लागत नाही. त्याच्यानंतर आहे 12 ते 16 लाखादरम्यान आपल्याला लागतो तो 15% इन्कम टॅक्स. त्यानंतर 16 लाखापासून तर 20 लाखापर्यंत आपल्याला लागतो 20% इन्कम टॅक्स. आणि 20 लाख ते 24 लाखापर्यंत आपल्याला इन्कम टॅक्स लागतो तो 25%. आणि फायनली जो 30% इन्कम टॅक्स लागतो तो 24 लाखाच्या अभाव. तर मित्रांनो, हा स्लॅब तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून भविष्यामध्ये येणाऱ्या स्पर्धेच्या युगामध्ये कुठेही जरी हा प्रश्न विचारला तर आपल्याला हे स्लॅब माहीत पाहिजे. याच्यावर आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तरी आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. मग या प्रश्नाचं उत्तर आहे 30%. आणि प्रश्न क्रमांक 6 असा आहे, महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? प्रश्न क्रमांक 6 असा आहे, महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? तर याचं उत्तर आहे उपविभागीय अधिकारी. जर आपल्याला माहित नसलं तरी मी इथं सांगून ठेवतो, उपविभागीय पोलीस अधिकारी हा गृह विभागाशी संबंधित आहे. जिल्हा अधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख असतो. मुख्य कार्यकारी अधिकारी हा CEO असतो, जो पोलीस पाटलाची नेमणूक करत नाही, दुसऱ्या काही भरत्या घेतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे उपविभागीय अधिकारी, ज्यालाच आपण म्हणतो SDM. मित्रांनो, प्रश्न क्रमांक आहे 7. हा प्रश्न क्रमांक आहे 7 जो आहे माहितीच्या अधिकारावर, ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये RTI. या प्रश्नाचं हा प्रश्न असा आहे, माहितीचे अधिकार अधिनियम 2005 अन्वये मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य या संबंधित असल्यास किती वेळा देणे बंधनकारक आहे? हा प्रश्न आहे माहितीच्या अधिकारावर, जो असा आहे, माहितीचे अधिकार अधिनियम 2005 अन्वये मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य या संबंधित असल्यास किती वेळा देणे बंधनकारक आहे? तर याचं उत्तर आहे 48 तासामध्ये. परंतु मित्रांनो, माहितीचा अधिकार अधिनियम महाराष्ट्रामध्ये केव्हा लागू झाला, कधी लागू झाला, याची तुम्ही माहिती इंटरनेटवर घेऊ शकता. मी थोडक्यात सांगतो. हा प्रश्न आहे हा जो कायदा आहे याच्यातील कलम 7 वर, जी कलम 7 तुम्ही योग्य प्रकारे वाचून घ्या. जर हा प्रश्न असा असता, माहितीचे अधिकार अधिनियम 2005 अन्वये मागितलेली माहिती किती वेळा देणे बंधनकारक असेल, असं जर असता तर याचा उत्तर आला असता 30 दिवस. पण या प्रश्नामध्ये असं आहे की व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य या संबंधित आहे, म्हणून तो आहे याचा उत्तर 48. तर भारतामध्ये प्रथम माहितीचा अधिकार लागू करणारे राज्य आहे तामिळनाडू, आणि आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक आहे 7व्या क्रमांकावर. तर प्रश्न क्रमांक 8 आहे, भारत सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक कोणते? याचं उत्तर आहे अशोक चक्र. कारण की शांततेच्या काळामध्ये अशोक चक्र दिले जाते, कीर्ती चक्र पण दिले जाते, पण कीर्ती चक्र हा अशोक चक्राच्या खालचा पुरस्कार आहे, त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे अशोक चक्र. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 असा आहे, विश्वामध्ये दुसरा सर्वात जास्त जनसंख्या असलेला देश खालीलपैकी कोणता? ऑप्शन ए ला आहे चीन, ऑप्शन बी ला आहे भारत, ऑप्शन सी ला आहे अमेरिका, ऑप्शन डी ला आहे इंडोनेशिया. तर याचं उत्तर आहे चायना. कारण 2024 मध्ये
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकसंख्या असलेला देश म्हणून अस्तित्वात आला होता. तर अशा प्रकारचे प्रश्न पुन्हा जर कधी कोणत्या परीक्षेमध्ये विचारले तर आपल्याला जगामधील पहिल्या 10 देशांमध्ये कोणत्या देशांमध्ये लोकसंख्या जास्त आहे याबद्दल माहिती असणे अपेक्षित आहे. म्हणून आता आपण बघूया पहिले टॉप मोस्ट पॉप्युलेशन कंट्रीज. भारत 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे चीन, 3 नंबरला आहे अमेरिका, 4 नंबरला आहे इंडोनेशिया, 5 नंबरला आहे पाकिस्तान, 6 नंबरला आहे नायजेरिया, 7 नंबरला आहे ब्राझील, 8 नंबरला आहे बांगलादेश, 9 नंबरला आहे रशिया आणि 10 नंबरला आहे इथिओपिया. तर मित्रांनो हे 10 देश तुम्ही लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून तुमचा हा प्रश्न कधीच चुकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 आहे, यापैकी कोणत्या कंपनीची सेवा अलीकडेच एक सॉफ्टवेअर अद्ययावत म्हणजेच सॉफ्टवेअर अपडेट मुळे पूर्ण विश्वभरात म्हणजे पूर्ण जगामध्ये काही तासासाठी ठप्प झाली होती? तर याचा आन्सर आहे मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्ट ही अमेरिकेची कंपनी आहे ज्याचे मालक आहेत बिल गेट्स. प्रश्न क्रमांक 11 असं आहे, यापैकी कोणत्या राज्यात देशाचे सर्वात लांब समुद्र किनारपट्टी आहे? ऑप्शन ए ला आहे महाराष्ट्र, ऑप्शन बी ला आहे गुजरात, ऑप्शन सी ला आहे बंगाल आणि ऑप्शन डी ला आहे आंध्र प्रदेश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात. मित्रांनो, अशा प्रकारच्या प्रश्नाला सामोरे जाताना आपल्याला देशातील 5 सर्वात जास्त किनारपट्टी असलेले राज्य माहीत असणे आवश्यक आहे. तर आपण त्या राज्यांची माहिती बघू आणि त्यांची किलोमीटरमध्ये किनारपट्टी सुद्धा बघू. तर नंबर 1 ला आहे गुजरात, ज्यांना किनारपट्टी लाभली आहे ती 1700 किलोमीटरची. त्यानंतर आहे आंध्र प्रदेश, ज्याला किनारपट्टी लाभली आहे ती 1011 किलोमीटरची. त्यानंतर तामिळनाडू आहे, ज्याला लाभली आहे 907 किलोमीटरची. त्यानंतर महाराष्ट्र आहे, ज्याला किनारपट्टी लागली आहे ती 720 किलोमीटरची. त्यानंतर आहे केरळ, ज्याला किनारपट्टी लाभलेली आहे 560 किलोमीटरची. विद्यार्थी मित्रांनो, असे हे आपले 5 सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेले राज्य आहेत. अशा प्रकारच्या प्रश्नाला सामोरे जाताना या गोष्टीची किंवा या राज्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 आहे, देशामध्ये प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग कोणत्या 2 शहराला जोडणार आहे? ऑप्शन ए ला आहे बक्सर भागलपूर, ऑप्शन बी ला आहे पटना पूर्णिया, ऑप्शन सी आहे नागपूर गोवा, ऑप्शन डी आहे मेरठ प्रयागराज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी नागपूर आणि गोवा. तर मित्रांनो, या प्रश्नाबद्दल थोडी अधिकची माहिती आपण बघूया. तर महाराष्ट्रामध्ये हा रोड 802 किलोमीटरचा आहे. जोडणारा कुठून आहे? नागपूर ते गोवा. तर महाराष्ट्रामध्ये किती किलोमीटरचे आहे याची लांबी? 802 किलोमीटरची. आणि किती पदरी रस्ता आहे हा? तर हा 6 पदरी रस्ता आहे. तर मित्रांनो, नागपूर ते गोवा या दरम्यानचा हा जो रोड आहे जो महाराष्ट्राच्या 12 जिल्ह्यांमधून जातो. तर मित्रांनो, ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 आहे, पी.व्ही. सिंधू हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक 13 असा आहे, पी.व्ही. सिंधू हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन ए ला आहे हॉकी, ऑप्शन बी ला आहे बॅडमिंटन, ऑप्शन सी ला आहे टेबल टेनिस, ऑप्शन डी ला आहे स्विमिंग. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बॅडमिंटन. मित्रांनो, खेळ आणि संबंधित खेळाडू यांच्याबद्दल माहिती तुम्ही करंट अफेअर्सच्या पुस्तकामधून घेऊन घ्या. का बरं? कारण की यावेळेस मनू भाकरवर प्रश्न विचारण्याचे खूप चान्सेस आहेत. त्याचप्रकारे नीरज चोपडावर प्रश्न विचारण्याचे खूप चान्सेस आहेत. त्यामुळे मित्रांनो, क्रीडा घडामोडी व्यवस्थित करून घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 ते 2 प्रश्न हमखास असतातच. मित्रांनो, क्वेश्चन क्रमांक 14 आहे, खालीलपैकी कोणत्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दल म्हणजे CAPF एकूण मनुष्यबळाच्या अनुषंगाने सर्वात मोठा आहे? म्हणजे सर्वात जास्त मॅन पॉवर
कोणत्या सशस्त्र पोलीस दलाकडे आहे? याचं ऑप्शन आहे ए सीआरपीएफ, बी बीएसएफ, सी आसाम रायफल्स आणि डी एसएसबी. तर याचं योग्य उत्तर आहे सीआरपीएफ. जसं आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सीआरपीएफचं कॅम्पस आहे म्हणून हा प्रश्न संबंधित होता, त्याच संबंधित होता म्हणून हा प्रश्न विचारण्यात आला होता. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक आहे 14वा प्रश्न असा आहे, नुकतेच झालेली चकमक ज्यामध्ये गडचिरोली पोलीस दलाला 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये यश प्राप्त झाले आहे, ती चकमक गडचिरोली लगत कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवरती झालेली आहे? म्हणजे सीमेवर्ती भागामध्ये झालेली आहे. तर या प्रश्नाचे ऑप्शन असे आहेत, ए मोहल्ला मानपूर, बी नारायणपूर, सी कांकेर आणि डी बिजापूर. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे कांकेर. मित्रांनो, अशा प्रकारच्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला अलीकडीलच जिल्ह्यामध्ये झालेल्या नक्षल पोलीस चकमकी लक्षात ठेवणे गरजेचे आहे आणि ते तुम्ही नोट्स पण काढणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक आहे 16. प्रश्न क्रमांक 16 असं आहे, यापैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? ऑप्शन ए ला आहे मोहल्ला मानपूर, ऑप्शन बी ला आहे कोमर भीम आसिफाबाद, ऑप्शन सी आहे बालाघाट आणि ऑप्शन डी आहे नारायणपूर. तर प्रश्न असा आहे की गडचिरोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी बालाघाट. कारण ऑप्शन सी हा बालाघाट हा एमपी राज्याचा भाग आहे आणि जो आपल्या जिल्ह्याला लागून नाही. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17 आहे, ऐरी हे ठिकाण कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे? ऑप्शन ए ला आहे पर्लकोटा, ऑप्शन बी ला आहे वर्धा, ऑप्शन सी ला आहे वैनगंगा आणि ऑप्शन डी ला आहे प्राणहिता. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी प्राणहिता. तर प्राणहिता ही नदी कुठून तयार झाली, कशी तयार झाली याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. तर प्राणहिता ही नदी चपराळ्याजवळ वर्धा आणि वैनगंगा यांच्या संगमातून निर्माण झालेली एक नदी आहे, जिचं नाव आहे प्राणहिता. प्राणहिता ही गोदावरीची मुख्य नदी आहे, मुख्य प्रवाहातली. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18 आहे, गडचिरोली जिल्ह्यात बिनामुंडा धबधबा कोणत्या तालुक्यात आहे? याचा ऑप्शन ए आहे एटापल्ली, ऑप्शन बी आहे कोरची, ऑप्शन सी आहे भामरागड आणि ऑप्शन डी आहे सिरोंचा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे भामरागड. आता मित्रांनो, भामरागड बद्दल थोडक्यात माहिती पाहूया. 3 आपण मुद्दे पाहू. 3 ते असे की अंबुजमाड नावाच्या डोंगर रांगेमध्ये बिनामुंडा नावाचं गाव आहे आणि जो जिल्ह्यातला प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. आणि मित्रांनो, महत्वाची गोष्ट अशी की ही नक्षल्यांचे माहेरघर म्हणून सुद्धा ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? प्रश्न क्रमांक 19, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? ऑप्शन ए ला आहे एकनाथ शिंदे, ऑप्शन बी ला आहे धर्मराव बाबा आत्राम, ऑप्शन सी आहे अमरीश राजे आत्राम आणि ऑप्शन डी आहे देवेंद्र फडणवीस. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. मित्रांनो, हा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे आणि दरवर्षी आपल्या जिल्ह्याच्या पेपरमध्ये विचारला जातोच. त्यामुळे आपल्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ते लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आणि मित्रांनो, आता आपल्याला सहम पालकमंत्री सुद्धा लाभलेले आहेत. तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा की आपल्या जिल्ह्याचे सहपालकमंत्री कोण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, गडचिरोली पोलीस नक्षलविरोधी तुकडी C60 चे ब्रीदवाक्य कोणते? ऑप्शन ए ला आहे सिद्धी भरती कर्मजा, ऑप्शन बी ला आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, ऑप्शन सी आहे वीरभोग्या वसुंधरा, ऑप्शन डी आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे वीरभोग्या वसुंधरा. मित्रांनो, गडचिरोली पोलीस नक्षलविरोधी C60 तुकडी ही आपल्या देशामध्येच आपल्या जिल्ह्याचे नाव लौकिक करत आहे. तर याचं ब्रीदवाक्य आहे वीरभोग्या वसुंधरा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, यापैकी कोणत्या जिल्ह्याचे भारताचे आकांक्षित जिल्हा कार्यक्रम मध्ये समाविष्ट नाही?
प्रश्न क्रमांक 21 यापैकी कोणत्या जिल्ह्याचे आताचे आकांक्षित जिल्हा कार्यक्रम मध्ये समाविष्ट नाही? ऑप्शन ए ला आहे वाशिम, ऑप्शन बी ला आहे गोंदिया, ऑप्शन सी ला आहे नंदुरबार आणि ऑप्शन डी ला आहे गडचिरोली। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गोंदिया। विद्यार्थी मित्रांनो, आकांक्षित जिल्हा कार्यक्रम भारत सरकारने 2018 रोजी चालू केला आणि त्यामध्ये 112 जिल्ह्यांना जे अविकसित आहेत त्यांना सामाजिक आणि आर्थिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी आर्थिक मदत तसेच विविध योजना राबवल्या जातात। आकांक्षित जिल्हा कार्यक्रम। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22 यापैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय नाही? मित्रांनो, हा प्रश्न आहे आपल्या पोलीस विभागाशी संबंधित, म्हणून मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण हा फक्त गडचिरोली जिल्ह्यापुरताच मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातील 35 जिल्हे आहेत त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर याचा ऑप्शन आहे ए पिंपरी चिंचवड, ऑप्शन बी अमरावती, ऑप्शन सी कोल्हापूर, ऑप्शन डी नाशिक। मित्रांनो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी कोल्हापूर, कारण की कोल्हापूरमध्ये पोलीस आयुक्तालय नाही। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 13 पोलीस आयुक्तालय आहेत, त्यांची नावे मी वाचून दाखवतो, तुम्ही नोट डाऊन करू शकता, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर तुमचा कधीच चुकणार नाही। तर नंबर 1 ला आहे मुंबई, नंबर 2 ला आहे पुणे, नंबर 3 ला आहे नागपूर, नंबर 4 ला आहे नाशिक, नंबर 5 ठाणे, नंबर 6 नवी मुंबई, नंबर 7 पिंपरी चिंचवड, नंबर 8 संभाजीनगर, नंबर 9 अकोला, नंबर 10 अमरावती, नंबर 11 कोल्हापूर, नंबर 12 मीरा भाईंदर आणि शेवटचा आहे नंबर 13 नांदेड। मित्रांनो, क्वेश्चन क्रमांक 23 कलेक्टर आंबा हा मुख्यतः खालीलपैकी कोणत्या तालुक्याशी संबंधित आहे? मित्रांनो, हा प्युअर आपल्या जिल्ह्याचा प्रश्न आहे, जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्याशी संबंधित आहे। ऑप्शन ए ला आहे अहेरी, ऑप्शन बी ला आहे सिरोंचा, ऑप्शन सी ला आहे कोरची, ऑप्शन डी ला आहे धानोरा। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सिरोंचा। आता सिरोंचा तालुक्यामध्ये एक तेलंगणा राज्याचा सण खूप उत्साहामध्ये साजरा केला जातो, तो सण म्हणजे मित्रांनो बतकम्मा। आणि पुन्हा एक विशेषता, जेव्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपला जिल्हा इन्क्लुडेड होता तर त्यामध्ये फक्त 2च आपले तालुके होते, एक सिरोंचा आणि दुसरा गडचिरोली। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24 यापैकी कोणते गडचिरोली पोलिसांचे नागरीकृत उपक्रम नाही? प्रश्न क्रमांक 24 यापैकी कोणते गडचिरोली पोलिसांचे नागरीकृत उपक्रम नाही? ऑप्शन ए उडान, ऑप्शन बी उत्थान, ऑप्शन सी रोशनी, ऑप्शन डी किरण। यापैकी पोलिसांचे नागरीकृत उपक्रम नाही ते किरण। मित्रांनो, आपल्या जिल्हा पोलीस मध्ये काही उपक्रम राबवले जातात, त्यामध्ये किरण हा आपला उपक्रम नाही, तर उडान हा आपला उपक्रम आहे, उत्थान उपक्रम आहे, रोशनी उपक्रम आहे, नवसंजीवनी नावाचा पण एक उपक्रम आहे, एक खिडकी योजना नावाचा उपक्रम आहे। अशा प्रकारचे आपली पोलीस संघटना आपल्या जिल्ह्यामध्ये काही उपक्रम राबवत असते। क्वेश्चन क्रमांक 25 म्हणजे आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न। प्रश्न असा आहे, खालील लोकसभा निवडणुकीसाठी लोकसभा मतदार संघामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोण काम पाहतात? प्रश्न असा आहे, खालील लोकसभा निवडणुकीसाठी लोकसभा मतदार संघामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम कोण पाहतात? ऑप्शन ए आहे उपविभागीय अधिकारी, ऑप्शन बी आहे जिल्हाधिकारी, ऑप्शन सी आहे विभागीय आयुक्त, ऑप्शन डी आहे मुख्य कार्यकारी अधिकारी। मित्रांनो, आपला निवडणूक अधिकारी असतो, निर्णय अधिकारी असतो तो जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर। मित्रांनो, अशा प्रकारे आज आपले 25 प्रश्न पूर्ण झालेले आहेत। 25 प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा इथं पूर्ण झालेलं आहे। आपण पुढच्या भागामध्ये मिळू मॅथ, रिझनिंग आणि मराठी ग्रामर
यांच्या विश्लेषणासहित GZ या YouTube चॅनलवर.